विषय हार्ड आहे, ब्रँडेड भाषा बोलतोय. तर आता सध्या हवा अशी खतरनाक चालू आहे ना, कावळा जर वरती सोडलं ना कावळ्याची सुद्धा भांडी पडेल. पण त्याच्यामुळे जरा ध्यानाने घ्यायचंय. पब्लिक निघाली डायरेक्ट कोकण काढायला. तर तिकडं आम्हाला घ्यायचे ड्रोन शूट. तर चला पब्लिक सगळे कार्यकर्ते बाता मारत परत निघाले होते कोकण कड्याला आणि आम्हाला तिकडे करायचं होता ड्रोन शूट. आता हुकुमशेतचा कोकण कडा किती जणांनी बघितलाय ना त्यांनी कमेंट करा. हा तोच आहे कोकण कडा जिथं आम्हाला करायचं होता शूट करायचं. पण लोकेशन कोणती तर आद्याला सांगितलं ह्या ठिकाणी शूट एक नंबर येईल. शूटच्या आधी यांची एडेचाळी इथं चालू झाले होते. त्यांना म्हणलं तुमची एडेचाळी राहू द्या, पहिले आपण शूट करून घेऊ. त्याच्यानंतर मग आद्याला आम्ही एवढं लांब पेटवलं ना, आम्हाला कारण ड्रोन शूट घ्यायची होती आणि ड्रोन शूट या साईडला भारी जाणार होते. त्यामुळे आद्याला म्हणलं थोडा लांब जाय तू. आम्ही इकडून ड्रोन शूटची तयारी केली होती. त्यातल्या त्यात तिथं हवी मोक्कार चालू होती. हवेमुळे काय आवाज तर काही जात नव्हता, पण तरी बी थोडं ओरडून आद्याला सांगत होतो आम्ही. शूट करायचे असले ना अशा कसरत घ्यावा लागतात. आता आदित्य त्या साईडला तिकडे गेलाय, मागच्या साईडला इकडं तो वॉकिंग शॉट देणार आहे आणि ड्रोनवाले इकडे ते ड्रोन शूट करणार आहे. ड्रोन शूट आमचे एकदम परफेक्ट झाले बरं का. पण त्यानंतर म्हणलं जरा आता बाकीचे पण शूट करायचे. मग आद्याला मी पटकन इकडे बोलावलं कारण हवा बी मोक्कार चालू होती. ड्रोन शूट झाल्यानंतर तिथं जरा एक स्टँडिंग शूट घ्यायचं होतं. त्यासाठी बीट ट्रान्सफर करायचं काम चालू होतं. आपण इथं कॉर्नर उभं होतो आणि हवा इथं एकदम खतरनाक चालू होती. आता एखादं सॉंग शूट करायचं ना आणि ते बी अशा जागेवर का जिथं मोक्कार हवा चालू आहे तिथं तकलीफ तर नक्कीच होणार आहे. त्याचं काही टेन्शन नव्हतं कारण आमचे जे कॅमेरामॅन होते ना ते एकदम तगडे होते. ते म्हणले कोणत्या परिस्थितीत आपला शूट झालंच पाहिजे. आता ह्या जागेवरती घ्यायची होती थोडीशी वॉकिंग शूट आणि मग त्यानंतर थोडीशी लिपसिंग शूट घ्यायची होती. त्यामध्ये डिफिकल्टी अशी होती का साऊंड लावला होता तो साऊंड होता छोटा आणि त्याच्यामध्ये हवा एवढी चालू होती का आवाज आदित्यच्या कानापर्यंत काही नीट जातच नव्हता. पण ह्या परिस्थितीवर सुद्धा आदित्यने शूट एकदम मस्तपैकी कंप्लीट केला. यहाँ पे इतनी हवा चल रही है कि कुछ संभालना यहाँ पे मुमकिन नहीं है. हम खुद भी यहाँ पे हवा के साथ उड़े जा रहे हैं. हमारे भैया की टोपी भी उड़ गई. ओह शिट, बहुत हवा है. यहाँ पे इतनी बुरी हवा चल रही है, हमारे मटके 4 हो चुके हैं. चला चला. पब्लिकने आदित्य डेअरी मिस केलाय. इकडे बघा पब्लिक होती आणि आदित्य डेअरी मिस केला पब्लिकने. कार्यकर्ते बसलेत झोलवर मागे झोल करत. आम्ही चाललो पुढं. कडक मध्ये कडक शूट केला आणि आता मस्तपैकी ऊन पण आले. मगाशी ऊन नव्हतं पण आता ऊन झालंय आणि शूट कंप्लीट करून आम्ही आता निघालोय. तर परत मंदिराकडे चाललोय. बघू आता पुढे अजून शूट करायची. तर अशा लोकेशनला आलोय ना इथं शूट घ्यायचे आणि मग बघू आता पुढे काय होतंय. त्यानंतर मग थोडंसं चेंज केलं आणि चेंज करून इथं थोडेसे आम्ही शूट घेत होतो. कोकणकडेला आम्ही ड्रोन शूट घेतले आणि थोडेसे तिथं पण वॉकिंग शूट घेतले होते. तिकडे पण मस्त वातावरण होतं आणि इथं पण जरा भारी वाईब येत होती. तर म्हणलं मग इथं पण थोडे शूट करून घेऊ. इथं थोडेसे वॉकिंग शूट होते, काही बसून शूट घेतले. इथून सगळा शूट उरकवला आणि त्यानंतर थोडेसे केटरवरती शूट घेत होता आदित्य. आणि आम्हाला काही सुचलं काय माहिती, आदित्य तिकडे शूट करतोय आणि आम्ही इकडं आमचा शूट करायला आणि तिकडे माया गेला पळत गॉगल आणायला. महेश पळत जाऊन गॉगल घेऊन आला आणि गॉगल घेऊन आल्याच्या नंतर आम्ही थोडेसे आमचे सिनेमॅटिक शूट करीत होतो. म्हणलं आम्हाला पण थोडेसे रील शूट टाकायला का आम्हाला येतील इंस्टाग्रामला, म्हणून आम्ही हे शूट करीत होतो. मग मी पण एक मस्तपैकी वॉकिंग वाला शूट घेतला आणि मग त्यानंतर तो आपला इंस्टाग्रामवर तिथं अपलोड आहेची. मग आमचं बी शूट उरकले आणि त्यानंतर आदित्यचे पण शूट डन झाले होते. मग आम्ही म्हणलं चला आता आपण डायरेक्ट पॅकअप करू आणि डायरेक्ट राजूरला जाऊ. वी आर डन, म्हणजे शूट सगळ्या संपूर्ण आलोय आम्ही आणि आता आम्ही पेटपूजा करायला बसलो. कारण साऱ्या दिवसभर काय नाही खाले, आम्ही फक्त हवा खाली आहे ते बी कुमशेतच्या जंगलातली. आणि आदित्यचे एफर्ट खूप होते आणि पापडावर आलाय आता जोर मारायचा आणि आता एकदम ओके झालंय सगळं. तर चला आपण आता वेट करा, खाली भेटू. यो फायनली शूट डन झालाय आणि फिलिंग ढाकात. तर पहिला दिवस होता शूटचा आणि अजून भरपूर शूट बाकी आहेत. तर वेट करा, आता व्हिडिओ तो लेटच पडणार आहे. पण एवढ्या सगळ्यांसोबत फिरलो, एन्जॉय केला भरपूर सारा. शूटचा एक्सपिरियन्स असा होता तगडा आणि अशा ठिकाणी गेलो होतो ना एकदम नेचरमध्ये शूट झाले, एकदम भारी वाटलं. तर चला भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. ऐक ना दे की तिकडे हे फक्त भाऊमुळे पॉसिबल झालेलं आहे. बाकी त्यांची ग्रुप आहे, त्यांना माहिती होती सगळी लोक. भाऊचं नाव काय? भाऊचं नाव ब्रँडेड पश्या. फॉलो करा त्यांना इंस्टाग्रामवर आत्ताच. ओके आजो भाई. भाऊला पुढील आयुष्याच्या उदंड शुभेच्छा. भाऊ असा मोठा होईल. भाऊ येतो मी, चल.